मंडळी नमस्कार। मंडळी, विधानसभेमध्ये काल विरोधी पक्षाच्या नेत्याच्या पदावरून वातावरण तापलेलं पाहायला मिळालेलं आहे। विरोधी पक्षांनी विरोधी पक्षनेतेपद का नाही अशी विचारणा करत काल सभागृहामध्ये आरडाओरड केला, निषेध व्यक्त केला, सभात्याग केला, काही काळ कामकाजावरती बहिष्कार पण घातला। त्याच्यानंतर पुन्हा एकदा विधानसभेच्या पायऱ्यांवरती बसून त्यांनी आंदोलन केलं, अनेक घोषणाबाजी झाली। त्याच्यामध्ये पुन्हा सभागृहामध्ये आल्यानंतर त्यांनी पुन्हा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न केला। त्यावेळेला अध्यक्षांनी असं सांगितलं की विधानसभेची स्थापना झाल्यापासून तब्बल 4 महिने विधानसभेचं विरोधी पक्षनेतेपद कोणाला मिळावं या संदर्भात आपल्याकडे पत्रच आलेलं नव्हतं। ते 4 महिन्यानंतर आलं आणि त्याच्यामुळे आपण जर याबाबत निर्णय घ्यायला वेळ लावत असू तर त्याच्यामध्ये विरोधकांना वाईट वाटण्याचं काही कारण नाही। हे कागदोपत्री बरोबर आहे, परंतु परिस्थिती अशी आहे का? कारण लोकसभेमध्ये 2014 साली आणि 2019 साली ज्यावेळेला काँग्रेसची परिस्थिती वाईट होती, म्हणजे त्यांची संख्या 50-55च्या आसपास देखील नव्हती, अशा वेळेला दोन्ही टर्ममध्ये त्यांना विरोधी पक्ष नेतेपद देण्यात आलेलं नव्हतं आणि तोच कित्ता महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये गिरवला जातोय का काय अशी परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे। कारण सभागृहाची जी सदस्य संख्या आहे त्याच्या 10% सुद्धा सदस्य संख्या कोणत्याही एका पक्षाची निवडून आलेली नाही। विरोधी पक्ष असं म्हणतात की आमची महाविकास आघाडी होती आणि आम्ही एकत्रित मिळून आमचा नेता तुम्हाला सांगितलेला आहे आणि तुम्ही त्याला मान्यता द्यावी असं त्यांचं म्हणणं आहे। परंतु अध्यक्षांकडे अद्याप याबाबत काही निर्णय झालेला नाही आहे। काल सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश विधिमंडळात आलेले होते, त्यांचा सत्कार होता आणि त्यांच्याकडे देखील विरोधी पक्षांनी एक निवेदन दिलं आणि त्याच्यामध्ये याबाबत लक्ष घालायला सांगितलं। अर्थात सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश जरी ते असले तरीसुद्धा त्यांच्यासमोर याचिकेच्या स्वरूपामध्ये जी खाली गोष्ट येत नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये ते लक्ष घालतील अशी काय परिस्थिती नाही आहे। परंतु असं असताना देखील केवळ विरोधी पक्षनेतेपद मिळण्याकरता जो काय सगळा प्रकार झाला किंवा जो काय आटापिटा चाललेला आहे विरोधी पक्षाचा, हा जरी एका बाजूनी बरोबर असला तरीसुद्धा सरकारला ते द्यायचं आहे का हा देखील महत्त्वाचा मुद्दा आहे आणि सध्या परिस्थितीमध्ये तो द्यायचा नाही आहे अशीच चिन्ह दिसतं आहेत। कारण विरोधी पक्षनेतेपद विधान परिषदेमधलं जे आहे ते येत्या काही काळामध्ये शिवसेनेच्या उभाटा गटाकडे जे आहे ते रिक्त होत आहे आणि इथे सुद्धा विधानसभेमध्ये सुद्धा त्यांना ते द्यायचं दिसत नाही आहे। एकूणच शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाला फारसं काही सत्तेचं पद लावू द्यायचं नाही आहे असाच सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न दिसतो।